अहो आमच्या मुलीला 80% मार्क्स पडले, ती घरात आली तर आई आनंद व्यक्त करते की बाळ तुला 80% मार्क्स पडले, पण ती एक 15-20 मिनिटामध्ये हळूच शेजारी जाते. तुमच्या आईला किती आहे? तो 90. अरे दुःख. माझ्या आईला 80च आहे, तिला 90 आहे. मग कुणी पाहुणे आले आणि विचारलं किती? 80 नाही सांगायचे, 95. तिच्यापेक्षा म्हणजे पालकांचे काही ग्रेस मार्क असतात. मग यामध्ये काय सुख आहे? अहो आमच्या हिला 80 पडले, तिची क्षमता तेवढी होती, या 80तच ती आपलं भविष्य उज्ज्वल करू शकते, याची खात्री आपल्याला का वाटत नाही? आपण का इतरांशी स्पर्धा करतो, बरोबरी करतो, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि शिक्षण आम्हाला काय देतं? आमच्या जगण्यामध्ये जे संकट येतात त्याच्याशी 2 हात करायला आजचं शिक्षण हे शिकवतं का? त्याच्याशी संघर्ष करायला शिकवतं का? की हे नुसती गुणवत्तेची सूज आहे, मार्काची सूज आहे, हेच आता समजून घेतलं पाहिजे लहानपणापासून. आता मराठी शाळेमध्ये सुद्धा फार गमती आहे. म्हणजे आता एकतर शिकवायला वेळ नाही, शिक्षक सांगतात आम्हाला शिकवायला वेळ नाही. मग एक साहेब वर्गात गेले, त्यांनी एका मुलाला उभा केला, गुरुजींना म्हटले सगळ्यात हुशार म्हणे हाच आहे म्हणे. साहेब म्हटले सांग रे, साथी साथी किती? तो म्हटला 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार म्हणे हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे 35च्या हातच म्हणतात. हा निदान 49 पर्यंत आलेला आहे. तुम्ही जसं आम्हाला शिकवायला वेळ द्याल तसं मी याला 49 पर्यंत नेणार म्हणे. आम्ही कुणाचा उपयोग काय करून घेतो प्रश्न आहे. अजूनही आम्हाला किती वर्ष झाले स्वातंत्र्य मिळवून मूल्यमापनाची पद्धत अजून आम्हाला सापडते. परीक्षा घ्या, मुलांच्या मनावर परिणाम होतो, मुलं आत्महत्या करतात. कोणते मुलं आत्महत्या करतात? 10वी 12वी. 6वी 7वीच्या मुलांनी केलेले ऐकले का नाही? मग 8वी पर्यंत परीक्षाच नाही. म्हणजे करतंय कोण? सूट कुणाला? म्हणजे आजार काय? टोंग्याला आणि इंजेक्शन पखालीला, तसा तो प्रकार. मग आता नवीन मूल्यमापनाची पद्धती नोंद वही आलेली आहे. मग वर्षभर फक्त लक्ष ठेवायचं आणि मुलाची नोंद काय बऱ्यापैकी निर्दोष पद्धत आहे. मग ही मुलगी छान रांगोळी काढते, छान खेळते, किंवा हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो, डाव्या हाताने चेंडू टाकतो, त्याचे जे गुण आहेत ते लिहायचे. आणि प्रशासनानं सांगितलेलं आहे की सकारात्मक नोंदी करायच्या, नकारात्मक करायच्या नाही. मुलाच्या बालमनावर परिणाम होतो. एकदा गंमत झाली की एका वर्गात एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. आता गुरुजींनी पाहिलं, अरे कंपास चोरली, आता याची नोंद काय करायची? हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही, कारण मग ते प्रशासन म्हणेल तुम्हाला सांगितलं नकारात्मक करायचं नाही, हे काय लिहून ठेवलं? मग त्यांनी मुख्याध्यापकांना विचारलं, हे असंच झालं भाऊ, काय नोंद करायची मी? तर ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे म्हणे. ज्याचे त्याचे कामं ठरलेले असतात. मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्या मुलाची नोंद केली. सदर हो मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. दुसरं करणार काय? मग अशी आमची मुलं शिकता शिकता ज्यावेळेस हायस्कूलमध्ये जातात, हे वय संस्कारक्षम असतं. या वयामध्ये खूप जबाबदारीनं तो अभ्यासक्रम संस्कार करण्याची गरज असते. तो अभ्यासक्रम तसा आहे का? एखाद्या नागरिकशास्त्राच्या तासाला जर सरांनी विचारलं एखाद्या मुलाला, उभा राहा, राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? बरोबर द्यायचं की चूक द्यायचं? सर जर म्हटले चूक, तर मुलगा म्हणेल सर तुम्ही टीव्ही पाहत नाही का? ते रात्री गेले तिकडं, पहाटे आले, मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला, रात्री 9-10ला राष्ट्रपतींनी राजवट लावली, सकाळी शपथविधी झाल्याबरोबर उठवली. आता सरकारही त्यांचं, राष्ट्रपतीही त्यांचे, सगळं होतं. मग हे लहान मुलांना सांगणार कसं? म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क आहे, मान्य आहे, पण मुलगा ज्यावेळेस निवडणुकीच्या दिवशी वडिलांकडे लक्ष ठेवतो की आज मतदान आहे, 5 वाजले तरी वडील मतदानाला जात नाहीत, म्हणजे काय? म्हणजे यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी आहेत का? मग आपल्याकडे तर 5च्या पुढंच खरं मतदान सुरू होतं. मग कुठली तरी गाडी येते, मग वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं, त्यांना त्या गाडीत नेलं जातं, आणि मुलगा हे पाहतो की 18ची गरज नाही, हे काहीतरी प्रलोभन दिल्यानंतर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. ही बाहेरची लोकशाही आहे. मग आमचा अभ्यासक्रम, आमचे पुस्तकं हे बाहेरच्या नागरिकशास्त्रापेक्षा, राज्यशास्त्रापेक्षा 100 वर्षांनी मागे आहेत. बाहेर जे चाललं ते आम्ही शिकवलं पाहिजे, आम्ही ते शिकवत नाही. अण्णासाहेब हजारे अजून आम्ही शिकवत नाही मराठी शाळांना. लाचलुचपत भ्रष्टाचार आम्ही शिकवत नाही, शिकवलं पाहिजे. जे होतंय ते शिकवलं पाहिजे, ते किती वाईट आहे हे सांगितलं पाहिजे. अजूनही पोपटराव पवार आम्ही शिकवत नाही. म्हणजे इतिहासाला जिवंत माणसाचं वावडा आहे की काय मला समजत नाही, पण ते अजून सरकारी थोर झालेले नाहीत. म्हणून जुनेच आमचे थोर आम्ही पुन्हा 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 ते शिकवतो.
ते कालबाह्य झाले तरी चालते. मग काँग्रेसच्या दृष्टीनं थोर वेगळे, आता बीजेपीच्या दृष्टीनं थोर वेगळे, थोर सुद्धा वाटून घेतलेले आहे. पण ते बिचाऱ्या लहान मुलांना काही माहिती नसतं. दोन ठिकाणी कधी राजकारण करू नये, एक मंदिरात आणि दुसरं शाळेमध्ये, कारण देवाला पक्ष नसतो आणि लहान मुलं मतदार नसतात. पण ह्या दोन ठिकाणी सोडलं तर सगळीकडे राजकारण करा, पण आमच्या माणसाने कुठलंही हवेचा एक कण सुद्धा सोडलेला नाही राजकारण करायचं म्हणून. आणि मग हेच मुलं ज्यावेळेस उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात, उच्च शिक्षणात तर उच्च कोटीची लबाडी सुरू आहे. तुम्हाला सांगतो, म्हणजे मुलांना कंटाळाच येतो. आता ते सरांना म्हटले ना प्राध्यापक, सर चला आज पिरियड घेऊ, तुम्ही दोघे तिघेच आहात, जाऊ द्या आपण उद्या घेऊ. उद्या जास्त आहे, आपण उद्या घेऊ. मग दुसऱ्या दिवशी येतात जास्त, मग सर म्हणतात आता चला घेतो पिरियड. नाही सर, आज आम्हाला कंटाळा आलेला आहे, आपण उद्या घेऊ. मग तिसऱ्या दिवशी दोघांनाही कंटाळा आलेला असतो. चौथ्या दिवशी दोघंही मुळात असतात, कारण त्या दिवशी रविवार असतो. म्हणजे आता बाहेरचे क्लासेस चांगले, हेच प्राध्यापक जर बाहेर क्लास घेत असतील तर ते चांगले शिकवतात, वर्गात चांगलं शिकवत नाही. हे सूत्र आम्हीच तयार केलेलं आहे. मग हे सगळं कुठंतरी मुलांच्या मनावर या गोष्टीचा विपरीत परिणाम होत जातो, ते आम्ही पाहत नाही. मग आता होतं काय की मुलाचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही, आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही. ते गंमत तुम्ही ऐकली असेल. इंजिनिअरिंगची मुलं, त्यांनी ज्यावेळेस एक चार्टर्ड विमान तयार केलं, सगळे प्राध्यापक त्यात बसले, आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा GS वर गेला आणि सगळ्या प्राध्यापकांना म्हटला हात जोडून की तुम्ही जे जे आम्हाला शिकवलं, जे तंत्रज्ञान आम्हाला शिकवलं, ते वापरून आम्ही चार्टर्ड विमान, त्याचं इंजिन वगैरे सगळं तयार केलेलं आहे. काय झालं असेल? सगळे म्हटले खाली चला, हे आपल्या देवट्यांनी तयार केलंय, खाली व्हा म्हणे. सगळे खाली उतरले, प्राचार्य एकटेच बसून होते. एक प्राध्यापक त्यांना म्हटले, सर तुम्ही ऐकलं नाही का, आपल्या देवट्यांनी तयार केलंय, खाली व्हा. प्राचार्य म्हटले अजिबात नाही, माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही. किती खात्री आहे. आणि मग नुसता गुणांचा, मार्काचा फुगारा, जितके मार्क जास्त तितका माझा मुलगा गुणी, असं म्हटलं जातं. परंतु शहाणपणा, जगणं आणि यश याचा मार्काशी काही संबंध नसतो, पण आम्ही तो मानतो. बरं, आता सोय झालेली आहे. 55% पडलेला आमचा मुलगा, त्याला डॉक्टर केलं पाहिजे का? आम्ही करतो, कारण ती सोय झालेली आहे. माझं तर मत आहे, कमी मार्कवाले खूप डॉक्टर झाले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. मग 55%चा मुलगा उचलायचा, 55 लाखाची बॅग घ्यायची, कॉलेजमध्ये जायचं, बॅग सहित पोरगं ठेवून घेतात, झाला डॉक्टर. आणि तो डॉक्टर होऊनच बाहेर येतो. अशा गमती सुरू झाल्या. आणि मग आता हे जे नवीन मुलं ज्यावेळेस समाजात येतील, काय होईल हा प्रश्नच आहे. एक डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेले पेशंटला घेऊन, कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता. ते पेशंटनं पाहिलं, तो दचकला, म्हणे डॉक्टर साहेब हा हार कशाला इथं? डॉक्टर म्हटले माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला, वाया जाणार नाही. गमतीच आहे. कोणी डॉक्टर असलं तर माफ करा, म्हणजे अतिशय नवे जे आहेत 50-55 वाले, त्यांच्यासाठी मी हे सांगतो. म्हणजे गमती आहे. एक डॉक्टर ज्यावेळेस पेशंटला इंजेक्शन देत होते, ते मोठ्यानं म्हणत होते, देशमुख घाबरू नका, देशमुख घाबरू नका. पेशंट म्हटलं डॉक्टर माझं नाव देशमुख नाही. ते म्हटले माझं नाव देशमुख आहे. आता हे सगळं असं आहे. मग जुन्या काळी तुम्ही आठवा, सरकारी मला तर आठवतं, आमच्या गावात एक डॉक्टर होते, डॉक्टर बेंदूरकर. चांगलं आठवतं, मी लहान असताना आमच्या गल्लीतच त्यांचा दवाखाना होता. खाली ते राहायचे आणि वर माडीवर त्यांचा दवाखाना होता, आणि जिनेवर पाटी होती, डॉक्टर बेंदूरकर दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच, तरी आम्ही अजून आहोत. चांगले डॉक्टर होते. आणि दुसरा सरकारी दवाखाना असायचा. पूर्वी जायचे लोक तिथं. म्हणजे मला ज्यावेळेस एकदा काहीतरी आजार झाला तर आजीनं मला आठवतं तिथं नेलं मला सरकारी दवाखान्यात. हे 5-6 पेशंट असे उभे होते, दूर दूर उभे होते. सरकारी डॉक्टरांची एक म्हणजे मला त्यांचं फार कौशल्य असतं त्यांच्यामध्ये. ते बरोबर हात न लावता किती ताप आहे ओळखतात, स्टेथोस्कोप न लावता ते हृदयाची धडधड ओळखतात, दूरनच ओळखतात ते, सरकारी असल्यामुळे. असे ते सगळे उभे होते 5-6, आणि ते प्रत्येकाला बोलवायचे. आणि एक अशी मोठी पांढऱ्या गोळ्यांची बरणी होती, ती अशी मूठ भरून ती कागदात अशी जाब होत, सगळ्याच 5-6 लोकांना त्याच गोळ्या. आणि तुम्हाला सांगतो, गोळीचा आकार आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता.
म्हणजे माणूस आजारातून वाचेल, पण गोळी गुंतून मरतो की काय? सरकारी गोळ्या. म्हणजे जुने लोक कुठून गोळ्या खायचे? नवीन मुलं म्हणतात आमचे आजोबा फार घाबरतात. घाबरायचं नाही तर काय करायचं? त्या काळात गोळ्या म्हणजे सरकार घशात गुंतून मारण्याची शक्यता होती. घरूनच अशी काचेची वगैरे बाटली न्यायची औषधाला, त्याचं ड्रम असायचं, भाड पण होतं. डॉक्टर किती जपचे काय नाही पेत राहा, ते एक्सपायरच होणार आहे. अहो 4-5 दिवसांनी ते 5-6 सगळे पेशंट गावात मस्त फिरायचे. एकच गोळी, एकच औषध. त्यावेळेस कुणाच्या शरीरात पांढऱ्या पिशी सुद्धा नव्हत्या. म्हणजे कोणी डॉक्टर म्हणत नव्हते मेल्या. आता सगळ्याच्या मरायला लागल्या, कारण आता पांढऱ्या पिशी निर्माण करणारे औषधं निर्माण झाले. आणि हे नवीन मेडिकल सायन्सचं फार दुर्दैव्य आहे. आणि आम्ही त्यात गुरफटलेलो आहोत की आता आधी औषध निघतं आणि नंतर त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो. हे जर तुम्हाला पटत नसेल तर स्वाईन फ्लूचा अभ्यास तुम्ही करा. अमेरिकेतून आलेला स्वाईन फ्लू, त्या टॅमीफ्लू गोळ्यांच्या कंपनीमध्ये कोणाची भागीदारी होती, तो आजार आल्यानंतर ते कशी त्या कंपनीची नफेखोरी वाढली वगैरे, तो वेगळा विषय आहे, तो मी घेत नाही. पण हे वास्तव आहे. आणि हे वास्तव जगताना आम्ही का त्या क्षेत्राकडे जातो, फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे 2 तरुण मुलं ज्यावेळेस रस्त्यानं चालले, एक जण मोठ्यानं ओरडला म्हणे, सारख्या बहिणी समोरून येत आहेत म्हणे, सुंदर आहेत, त्यांनी वेण्यासारख्या घातल्यात, रंग त्यांचा सारखा आहे. तर मित्र त्याला म्हटला, अरे बाबा ते 2 नाही, ती एकच मुलगी आहे, या वयात असं दिसत असतं, चल पुढं म्हणे. ते पुढं जातात, हा पुन्हा ओरडतो म्हणे, काय झालं? आता 2 म्हशी येत आहेत म्हणे समोर, सारखे शिंग, सारखा रंग, तुला झालंय काय? अरे तू सुद्धा 2-2. तुझा सेंटर सरकला म्हणे, तुला प्रत्येक गोष्ट 2-2 दिसायला लागली, काही खरं नाही. आपल्याकडे एक नवीन डोळ्यांचे डॉक्टर आले, चल आपण त्यांना दाखवू. जातात दोघेजण. मग डॉक्टर बसलेले असतात, ते दोघे त्यांच्यासमोर बसतात. हा मोठ्यानं ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. डॉक्टरांना नीट सांगा प्रॉब्लेम काय आहे. हे दोघेच बसलेले असतात. तर मित्र सांगतो की एक अर्धा तास झाला असेल, याला प्रत्येक गोष्ट 2-2 दिसते, प्रत्येक प्रतिमा. डॉक्टर सांगतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले म्हणे? तर असं सगळं ते आहे. तरी आम्ही आनंद शोधतोय, आनंदात आहोत, हे फार मोठं. म्हणून आपल्या मुलांना जर कमी मार्क्स पडत असतील, त्याला चित्रकला चांगली येत असेल तर त्याला कॅनव्हास आणून द्या, ब्रश आणून द्या. तो चांगला खेळत असेल त्याला बॅट आणून द्या. या कलेकडं, खेळाकडं फार मोठी म्हणजे तो पुढं गेल्यानंतर खूप चांगला देशात तो नाणावू शकतो. त्याला आपल्याला अपेक्षित पैसे मिळू शकतात, आपण ते करत नाही. म्हणून आता मध्यमवर्गीयाचं जे स्वप्न आहे की कुठेतरी नोकरी लागणं, आता महिन्याचा पगार सांगत नाही, वर्षाचा पॅकेज सांगतात, तो मोठा वाटतो. तर तसं न करता माझा मुलगा जसा आहे तसाच तो मोठा व्हावा, या अपेक्षेने आता आपण या गोष्टी केल्या पाहिजे. पण आम्ही निराश होतो की मी तुझ्याकडून काय अपेक्षा केलेल्या होत्या आणि तू कसा निघालास वगैरे. काही अपेक्षा करू नका. त्याच्यामध्ये जी क्षमता आहे, त्याच्यामध्ये जे कलागुण आहेत, ते निर्माण करण्याचे प्रयत्न करा, अपेक्षा करू नका. म्हणजे आपल्या पदरी अपत्याचं, काही न होण्याचं दुःख पडणार नाही. मग आजच्या पालकांनी हे बाळगलं पाहिजे, आम्ही ते बाळगत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी करताना नेमका आनंद तरी कुठं आहे? आमचे काही मित्र सांगतात कुठं आहे आनंद? आनंद कुठंच नाही. मी आजारी आहे. आता आजारी माणसाला काय वाटतं? मला भेटायला यावं. मग काही आजारी माणसं पहिल्यापासून सांगतात, मी कसा घाम आला, मी कसा पडलो. मग ते ऐकता ऐकता पुढच्याला घाम येतो. 2 स्टेन टाकल्या, आता पुढच्याच्या छातीत 4 आहेत, तो कशाला सांग. पण आपल्याला दुःख देखणं करायची सवय आहे. आम्ही दुःख विकतो बाजारात. आम्हाला आमच्या दुःखाचं काय स्वाभिमान आहे की मला या भेटायला मी दुःखी आहे. अरे सगळेच दुःखी आहेत, ते दाखवत नाहीत. तुम्ही आनंद वाटा, आनंद मिळेल. आनंद वाटा. तुम्ही देवाला फुलं वाहा, तुमच्या हाताचा सुद्धा वास येईल, सुगंध येईल. पण आम्ही ते फुलं वाहत नाही. आपण जेवढा आनंद वाटू तेवढा आनंद आम्हाला मिळेल. आनंद साध्या साध्या गोष्टीत असतो, त्याला पैसे द्यावे लागत नाही. तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही? जातो. सकाळी फिरताना सुद्धा आनंद असतो. आता फिरण्याचे अनेक कारण आहेत. आता आमचं पोट समजा वाढलेलं आहे, तर ती चिंता आपली आहे ना, समाजाची नाही ना. मग चेहरा असा असतो की तो चेहरा पाहून बाकीचे म्हणतात ते हा आला की काहीतरी घोटाळा होतो, याचा चेहराच पाहायला नको, आपण दुसरीकडून गेलेलं बरं आहे. म्हणून पहाटे फिरताना सुद्धा शेवटी ते थंड हवा आहे, सकाळचं वातावरण आहे, आपण आनंदीच राहायला पाहिजे. आम्ही हा कुणीतरी कुत्रा घेऊन फिरतोय शेजारी, मग आपल्याला कुत्राच नाही याचं दुःख बाळगायचं का? तो फिरतोय ना घेऊन, त्याच्याकडे पहा. कधी कधी तो कुत्र्याला फिरवतोय की कुत्रा त्याला फिरवतोय ते समजत नाही. तो आनंद लुटा ना जरा, मस्त पहा.
आता रामदेव बाबा योगासनं करतात, केले पाहिजे, पण आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योगासनं करत नाही, त्यांचं चांगलंच आहे, ते आता त्यांचा व्यवसाय झालेला आहे, त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. म्हणजे कपड्याला खिसा नसताना सुद्धा एवढा व्यवसाय असलेला माणूस जगामध्ये तेवढाच आहे. मग ते सगळे आपले सकाळी उठतात, असं करा असं करा, मग एक पाय गळ्यात घाला. आता आपली क्षमता असेल तर आपण करावं, त्यांनी गळ्यात घातलं की आपण घालायचं, तो निघत नाही. मग आमच्या हिला म्हणायचं एवढा काढ, ते म्हणते काढ नाही दुसरा घाला, दिवसभर असेच बसा. योगासनं केल्यानं काय होतं, एक जण म्हटलं आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं, तो म्हटलं योगासनं करायचे. प्रश्नच आहे, अवघडच आहे. मी फार कडक पथ्य पाळतो का, मला खूप जगायचं, खूप जगून काय करायचं, पथ्य पाळायचे. जगणं म्हणजे काय, जगणं म्हणजे तेवढंच नाही. मग आमची दृष्टी, मी तुम्हाला गंमत सांगतो, मी एकदा पहाटे फिरायला गेलो, असं नुकतंच असं फटफटलेलं होतं, थोडा दुसरा अंधार होता, आणि मला कुणीतरी स्त्री गुड मॉर्निंग म्हटली दुरून. मी गुड मॉर्निंग म्हटलं, घरी आलो. आता असा आनंद काय लपवता येत नाही ना. तर हिनं विचारलं, आता बायको लगेच ओळखते बरं का चेहऱ्यातलं, काहीतरी झालेलं दिसतंय, आनंदी दिसतंय. म्हटलं नाही तसं काय नाही, नाही सांगा म्हणे. नाही काय नाही म्हटलं, फिरायला गेलो होतो आणि कोणीतरी स्त्री मला गुड मॉर्निंग म्हटली, ती म्हटली मीच होते. तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला बा. मग तिनं विचारलं, बरं श्री गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो, बायको म्हटल्यावर दुःख होतं असं का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. सुख आपल्या जवळ आहे, आम्ही नाही ते मानत, ते मानण्याची क्षमता, ती दृष्टी आमच्यात आली पाहिजे. आम्ही ती सकारात्मक दृष्टी पाहिजे आमच्यामध्ये. आम्ही कायम नकारात्मक, काही लोक तुम्हाला सांगतो अशा आहेत ना, प्रत्येक गोष्ट त्यांना असं वाटतं की नकारात्मक आहे. म्हणजे हे साहेब खूप उशिरानं घरी आले म्हणून त्यांची पत्नी त्यांना असं म्हटली की किती उशीर केला तो, मगापासून बंड्या म्हणतोय माकड पाहायचं माकड पाहायचं. आता तो जर सकारात्मक दृष्टीचा असेल तर काय म्हणेल, थोडा उशीर झाला, तुझा आवर बंड्याचा आवर, आपण बागेत जाऊन माकड पाहू, सरळ गोष्ट आहे. पण जो नकारात्मक आहे तो काय म्हणेल, पोरासमोर मला माकड म्हणतेस. आता ते म्हणेल, म्हणायची काय गरज आहे, म्हणजे मनातली मनात म्हणेल. आमच्या स्त्रिया अजून शिष्टाचार पाळतात नाही का, उघड काही बोलत नाही. हे सगळे आनंदाचे जे विषय आहेत, आम्ही कोणत्या दृष्टीनं जग पाहतो यावर आनंद आहे.